दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण पूर्वी ख्रिसमसला, आपल्या नाताळाला पूर्वी लोकांना एकमेकाला आपण ग्रीटिंग कार्ड पाठवायचो. आणि आता सध्या व्हॉट्सअपचा जमाना आहे, त्याच्यामुळे आपण व्हॉट्सअपनी सगळे मेसेजेस पाठवतो. परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपण कार्ड पाठवायचो एकमेकांना. त्यामध्ये आपण शुभेच्छा लिहायचो, ख्याल खुशाली लिहायचो, किंवा काहीजण पत्र लिहायचे. त्या पत्रामध्ये नाताळाच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा, आणि मग एकमेकाची ख्याल खुशाली विचारायची. त्यानंतर जर काही जुन्या आठवणी गेल्या वर्षीच्या नाताळाच्या ते त्यामध्ये लिहायचे. आणि अशा प्रकारे आपण त्या काळामध्ये एकमेकांना शुभेच्छा द्यायचो. त्यावेळेस आपण जे शब्द लिहायचो ते शब्द खूप महत्त्वाचे असायचे. त्या शब्दाला महत्त्व असायचं. असाच एक शब्द मानवाच्या जीवनामध्ये 2000 वर्षापूर्वी आला. बघा, योहान शुभवर्तमान ह्याच्या पहिल्याच अध्यायामध्ये, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 1, ह्यामध्ये आपण बघतो की प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देहासह होता, आणि शब्द देव होता. हा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ह्या शब्द जगामध्ये आला. ह्याच शब्दाने आम्हाला प्रकाश दिला. पापाच्या अंधकारामधून ह्या शब्दाने आम्हाला बाहेर काढलं. ह्या शब्दाने मानव म्हणून जन्म घेतला. जो कोणी ह्या शब्दावर विश्वास ठेवतो त्याला त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, हे देवाने मानवाला लिहिलेले एक पत्र आहे. शब्द हा खूप महत्त्वाचा आहे. मानवाला लिहिलेलं एक पत्र जे आहे, आणि ह्या पत्रामध्ये देवाला जे सांगायचं होतं ते त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सांगितलं. हेच खरे नाताळाची आमची गिफ्ट आहे. शब्दाने आमच्यामध्ये वस्ती केली. देवाचा शब्द आमच्यामध्ये आला. हाच शब्दाचं हेच गिफ्ट, हेच बक्षीस आम्ही इतरांना, ह्या बक्षिसामध्ये आम्ही इतरांना भागी करून घ्यायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय 14 वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 1 and verse 14. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.